Every champion was once a contender who refused to give up. म्हणजे आपण पाहतो फिफा वर्ल्ड कप सुरू आहे आणि याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विजेता हा अगोदर स्पर्धक होता, पण हा स्पर्धक ज्यावेळेस खेळत राहतो त्यावेळेस एक ना एक दिवस विजेता होतो. आपल्या हातामध्ये या फिफा वर्ल्ड कपचं एक मोटिवेशन असं आहे की आपल्या हातामध्ये जेवढे दिवस उरलेले आहेत तेवढ्या उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही ग्रुप सी चा फॉर्म भरला असेल, एएमयू आरटीओ चा फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर या प्रत्येकासाठी ह्या एक्झाम मध्ये 65+ मार्काचं टार्गेट कशा प्रकारे अचीव करता येतं याबद्दल आज मी डिस्कशन करणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ एकदम प्रॉपररित्या बघा, का तर ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला इतर कोणत्याही व्हिडिओ बघण्याची गरज भासणार नाही. का तर इथं तुम्हाला मी फायनल ती गोष्ट सांगतो की 65+ मार्क कसे आणले पाहिजेत. का तर हा व्हिडिओ बनवताना जवळजवळ आपण पाहतो सिलेक्ट झालेले 3 ते 4 जण आणि मार्गदर्शक लोक या सगळ्यांनी एकत्र येऊन एक मार्ग तयार केला आणि तो मार्ग मी एक्सप्लेन तुम्हाला इथं करतोय. आणि म्हणून या ठिकाणी बघा की आता आपल्याला उर्वरित दिवसामध्ये नेमकं काय केलं पाहिजे हे करण्यासाठी पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपली जी गट क ची पूर्व परीक्षा आहे, या गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये हे जे महत्वाचे विषय आहेत, महत्वाचे म्हणजे हेच विषय आहेत, महत्व हे काय नाही, प्रत्येक विषयाला तेवढंच महत्व आहे. इतिहास घ्या, भूगोल घ्या, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. आता हे विषय नेमके कसे केले पाहिजेत जेणेकरून आपलं हे 65+ टार्गेट हे सक्सेस होऊ शकतं. बघ, कॉमन कट ऑफ आल्यानंतर थोडासा मेरिटला बेनिफिट होतो, पण एवढा बेनिफिट होत नाही की जेवढा आपण एकदम रिलॅक्स राहून पास होईल एवढा. आता बघा या विषयामध्ये पहिल्यांदा तर तुम्हाला मार्काचं डिस्ट्रीब्युशन माहित असेल की इतिहास 10 मार्क, भूगोल 10 मार्क, राज्यघटना 15 मार्क, अर्थशास्त्र 15 मार्क, सामान्य विज्ञान 15 मार्क, गणित बुद्धिमत्ता 20 मार्क, चालू घडामोडी 15 मार्क. आता या सगळ्यामध्ये आपल्या हातातले जे विषय आहेत त्या विषयाला पीवायक्यू धरून कशी प्रॅक्टिस केली पाहिजे त्याबद्दल अगोदर एक थोडक्यात गोष्ट तुम्हाला सांगतो की या आपले बॅचेस आहेत आणि जे मी एक्सप्लेन करतोय ते या बॅचेस मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे किंवा शिकवलं जातं. आरटीओ साठी आहे, त्याच्याबरोबर एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी आहे आणि गट क ची अभ्यास करणाऱ्या हर एक पोरासाठी बॅच आहे. आणि जे इथं मी तुम्हाला आता बोलणार आहे हे सगळं ऑलरेडी बॅच मध्ये तुम्हाला दिलं जात असते. त्याच्यामुळे हे करताना तुम्ही बॅचचा आधार घेतला तर जबरदस्त फायदा होतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा विषय असा आहे की हे विषय करताना आपल्याला आजच्या स्ट्रॅटेजी मध्ये ह्याच्या बरोबर पीवायक्यूचा अभ्यास करायचा आहे. का तर पीवायक्यूचा अभ्यास करण्यात सगळ्यात मोठा फायदा काय राहतो आणि तो कसा केला पाहिजे. राहिलेल्या 2 महिन्यात पीवायक्यूचा आधार घेऊन हे विषय कसे केले पाहिजेत हे तुम्हाला मी सांगतो. का तर पीवायक्यूचा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्या विषयातून किती प्रश्न येतं हे आपल्याला समजतं ना. आपल्याला आताच सांगितलं मी कोणत्या विषयातून कसा प्रश्न येतो. त्यानंतर एकंदरीत प्रश्नाची जी भाषा असते, पॅटर्न असतो आणि अवघडपणा आपल्याला समजतो. तुम्ही अर्थशास्त्र विषय पाहता बघा, वाचताना समजून घेताना ज्या टर्म असतात आणि परीक्षेमध्ये जे विचारलेल्या टर्म असतात यामध्ये तुम्ही वाचलेलंच असतं, पण परीक्षेत विचारण्याचा जी भाषा आहे त्या भाषेमधला जो झालेला बदल आहे त्या बदलामुळे तुम्हाला प्रश्न कळत नाही. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आधार घ्यायचा आहे. का तर मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो 2025 च्या टायमिंगला जवळजवळ 45 प्रश्न हे पीवायक्यू ला धरून होते किंवा पीवायक्यू मधून होते. हे आपण गट क चा इतिहास पाहिलेला आहे. 45 प्रश्न जोक नाही, मेरिट 50चं लागलं होतं आणि 45 प्रश्न हे पीवायक्यू ला धरून आहेत. म्हणजे तुम्ही ध्यानात घ्या, नीटनेटकं हे जर नाही केलं तर घोळ काय होतो आपल्या लक्षात घ्या. बरेचशा विद्यार्थ्याचा घोळ आपण पाहतो की त्याचा असा घोळ आहे की दरवर्षी तो 2 ते 3 मार्कांना नापास होतोय आणि दर नापास झाला की तो असून तो अभ्यास करतोय. मुळात फॉल्ट अभ्यासात आहे का. आता काल परवा आपण पाहतो की 53चं मेरिट लागलं कंबाईन ग्रुप बी चं. आता हे 53चं मेरिट लागल्यानंतर माझ्याकडे एक विद्यार्थी आला आणि म्हणत सर मला 50 मार्क होते आणि मी नापास झालो 2-3 मार्कानं. बरं, हे आताच घडत नाही, वारंवार माझ्या बरोबर घडतंय, हे सारखंच माझ्या बरोबर घडतंय.
आता ह्याचं ज्यावेळेस मी कारण विचारलं, त्याला मी पहिली गोष्ट विचारली की निगेटिव्ह व्हायच्या आधी तुला मार्क किती होते? तर म्हणे निगेटिव्ह व्हायच्या आधी मला 56 मार्क होते आणि निगेटिव्ह होऊन मला 50 मार्क झाले. म्हणजे अर्थात 53 मार्काचा पेपर तुला इथं 56 होते, म्हणजे पास व्हाय एवढा तुझ्याकडे नॉलेजचा बेस होता. परंतु तरी काहीतरी गोष्टी चुकल्या, तुझ्या स्ट्रॅटेजी चुकली. तोच पेपर तुला परीक्षा नंतर 1 तासानं अजून हातात दिला असता तर त्या 3 सिली मिस्टेक झाल्या असत्या, त्या तुझ्या झाल्या नसत्या, तू मेरिट मध्ये आला असता. ही परिस्थिती कमी जास्त सगळ्यांचीच घडते. का तर पीवायक्यूचा जो बेस आहे, हा बेस आपण चुकीच्या पद्धतीने अभ्यासतो. का तर प्रश्नांची भाषा, पॅटर्न हा पीवायक्यू मधून समजतो. वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स तुम्हाला इथं ओळखता येतात आणि कमी वेळात जास्त गुण मिळवण्यासाठी पीवायक्यूवर आधारित अभ्यास सगळ्यात प्रभावी अभ्यास ठरतो. का तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या समोर हे विषय आहेत. आता ह्या विषयाचं जे बेसिक स्टडी मटेरियल आहे हे तुम्ही वाचलेलंच आहे. परंतु हे स्टडी मटेरियल तुम्ही वाचल्यानंतर ज्यावेळेस याचा पीवायक्यू सोडवला जातो त्यावेळेस तुम्ही त्यातले बरोबर किती आले आणि चुकले किती, ही रेस तुमची चालू होती. आणि एक्झॅक्ट ज्यावेळेस परीक्षेत तुम्ही बसता त्यावेळेस परीक्षेत बसल्यावर आपला खेळ काय होतो? का तर पहिले तर पेपरच कव्हर होत नाही आणि दुसरं या ठिकाणी जो गणित बुद्धिमत्तेसारख्या विषयाला वेळ लागलेला आहे तो वेळ कव्हर होत नाही आणि अंतिमतः शेवटचे 10 प्रश्न इतक्या गडबडीत तुम्ही सोडवलेले असतात आणि इतक्या गडबडीत तुम्ही गोल केलेले असतात की ह्या गोलनं तुमचे 2-3 प्रश्न बरोबर येणारे तिथं गेलेले असतात. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला दुरुस्त करायची. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्या समोर इतिहास विषय, तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगतो की या विषयाला काय काय करायचं असतं. इतिहास विषय, इतिहासाचं बेसिक स्टडी मटेरियल तुम्ही वाचता. काय वाचलं? कोणी? समाधान महाजन वाचलं, नो डाऊट, बरोबर आहे. यातून समाज सुधारक सगळं तुम्ही केले, काय अडचण नाही. आता हे सगळं केलं. आता हे केल्यानंतर तुम्ही याचे 2013 ते 2025 पर्यंतचे जेवढे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत ते करायचे असतात. आता हे करताना याची एक मेथड असते, ती मेथड तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या. पीवायक्यू सोडवण्याचे प्रकार काय असतो तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक यातला सिलेक्ट करता, 1857चा उठावावरती पीवायक्यू सोडवताय. आता हे पीवायक्यू सोडवल्यानंतर सगळी पुस्तकं बाजूला ठेवायची, मस्त असे पीवायक्यू समोर घ्यायचे आणि बघायचं आपल्याला कोणकोणती उत्तर येत आहेत. तर इथं 3 गोष्टी तुमच्या बरोबर घडलेल्या असतात. 1 तुमचा प्रश्न बरोबर आलेला असतो आणि 2 तुमचा प्रश्न चुकलेला असतो आणि 3 तुमचा प्रश्न परत बरोबर आलेला असतो. पहिला जो बरोबर आलेला प्रश्न आहे तो तुम्हाला एक्झॅक्ट माहित असतो, हे बरोबर आहे माझा, हे मला माहित होतं. चुकलेला तुम्हाला माहित असतं हे चुकलेलं आहे आणि हे चुकच होता आणि ते आपल्याला कळालं नाही. आणि तिसरा जो बरोबर आलेला असतो तो तुम्ही तुक्का तक्का मारून बरोबर आणलेला असतो आणि यामध्ये तुम्हाला कळत नाही की कस काय बरोबर आला. त्यावेळेस काय करायचं असतं तुम्हाला सांगतो, जे जे प्रश्न चुकलेले आहेत आणि चुकून बरोबर आलेले आहेत हे प्रश्न तुम्ही हायलाइट करायचे आणि त्या टॉपिक वरती जाऊन फोकस करायचा की तो टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे कसा करता येईल यावरती तुम्ही तो विषय पाहायचा असतो. भूगोलच्या बाबतीत तसंच, राज्यघटनेच्या बाबतीत तसंच, अर्थशास्त्राच्या बाबतीत तसंच, सामान्य विज्ञानाच्या बाबतीत तसं. आणि गणित बुद्धिमत्ता तर तुम्ही राहिलेले जे जेवढे दिवस आहेत रोजची 2 तास तुम्ही फक्त आयोगाच्या पेपरचा प्रॅक्टिस करा की त्या पॅटर्न वरती तुम्ही त्याच्यावरती 50 एक्झाम्पल सोडवा. का तर ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्ट परीक्षेला बसताना त्यावेळेस तुमचा हाच गोळ झालेला असतो की एक्झॅक्ट पेपरला बसल्यावर तुमच्या लक्षात येतं की हे आपण सोडवलं होतं उदाहरण, पण आता इथं सुटना. का तर एकतर त्याचं सूत्र आठवणं किंवा एकतर त्याची ट्रिक्स तुम्ही डोक्यात ठेवलेली आठवत नाही. आता गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत मी काय सांगतो बा, इतिहासाला आज एक चॅप्टर, उद्या एक चॅप्टर, परवा एक चॅप्टर घेऊन तुम्ही पीवायक्यू सोडवू शकता, काय डाऊट नाही त्यामध्ये. पण गणित बुद्धिमत्तेला आज एक, उद्या एक, परवा एक चॅप्टर कधीच घ्यायचा नसतो. गणित बुद्धिमत्तेसारखा विषय सोडवताना डायरेक्ट क्वेश्चन पेपर घ्यायचा असतो ज्यामध्ये 15 ते 20 एक्झाम्पल असतात आणि त्यानं सगळे गणित बुद्धिमत्तेचे चॅप्टर कव्हर केलेले असतात. जेणेकरून रोज एक पेपर जर तुम्ही सोडवत बसला ना तर रोज थोडं तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वरती रिव्हिजन होतं. नाहीतर डायरेक्ट जर तुम्ही असं केलं की आज गणित बुद्धिमत्तेचा चॅप्टर पहिला सोडवला, उद्या दुसरा, परवा तिसरा, 20 दिवसाने 20 चॅप्टर झाले,
मग बुद्धिमत्ता हातात घेतली, त्याचे पुढे 20 चॅप्टर झाले. हे 40 चॅप्टर सोडवल्यावर गणितातल्या पहिल्या चॅप्टरवरचा जर तुम्हाला प्रश्न कोणी विचारला तर तो तुम्हाला सुटतच नाही. का तर ते बऱ्यापैकी मेथड लक्षात न गेलेली असते किंवा बऱ्यापैकी तुम्ही डेव्हलप केलेले ट्रिक्स लक्षात न गेलेले असते. म्हणून गणित बुद्धिमत्तेसारखा विषय सोडवताना रोजचं 2 तास तुम्ही फक्त जुने पेपर घ्या, त्याचा रॅन्डमली सराव पेपर घ्या, जे अकॅडमीनं काढलेले आहेत असे सराव पेपर पण घ्या. आपल्या ऍपमध्ये भरपूर पेपर आहेत, ते तिथं घ्या तुम्ही आणि तिथं बघा की रोज एक 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 पेपर सोडवत गेला ना आणि 15-20 एक्झाम्पल सोडवत गेलं ना, तुमच्या सगळ्या चॅप्टरवर थोडं थोडं रिव्हिजन होतं. तुमच्या हातात 50-55-60 दिवस उरलेले आहेत आणि 50-55-60 दिवसात जर तुम्ही आपण पाहतो 50 दिवस रोज 20 एक्झाम्पल सगळ्या चॅप्टरवरची सोडवली तर या ठिकाणी आपण पाहतो 1000 एक्झाम्पल होतात. आणि ज्यावेळेस 1000 एक्झाम्पल आयोगाच्या पॅटर्नवर आधारित तुम्ही सोडवता त्यावेळेस ज्यावेळेस पेपरमध्ये बसताना तर तुम्हाला त्यातले 15, 16, 17 एक्झाम्पल हे 10 मिनिटाच्या आत सुटतात. आणि एक 16-17 गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न जर तुमचे बरोबर आले ना तर लक्षात घ्या 65+ टार्गेटला राहिलेल्या 50 मार्कासाठी तुम्ही हे विषय निवडायचे. इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि याचाही तुम्ही चॅप्टर वाईज जाऊन PYQचा अभ्यास करा. का तर हे बघा भूगोलला तर तुम्ही काय स्टडी मटेरियल वाचलेलं आहेच आहे आणि वाचन तुमचं भरपूर झालेलं असतं. वाचन भरपूर झालं पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर याच्यावरचे झाले नाहीत आणि ते प्रॉपररित्या म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आता तुमचे तोंडपाठ झालेत, बऱ्यापैकी जणांचे ते तोंडपाठ झालेत. या सगळ्या परीक्षे पेपर म्हणजे एखादं पुस्तक घेतलं PYQचं बघोस तर तुम्हाला प्रश्न लक्षात आलेला असतो. म्हणून असं जर तुमचं सॅच्युरेशन आलं असेल ना तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की रोज एक पेपर क्वेश्चन पेपर आयोगाच्या धर्तीवर सेट केलेल्या अकॅडमीचे सोडवत चला. आपल्या अकॅडमीचे सोडवा, महाराष्ट्रातल्या कुठल्या अकॅडमीचे सोडवा, जेणेकरून काय होतं की असे सेट पेपर जर तुम्ही सोडवत बसले ना मग तुम्हाला लक्षात येतं. जसं अर्थशास्त्रात पण गोळ होतो, बँकिंग वाचल्यापुरतं समजलं पण क्वेश्चन पेपर मध्ये सोडवताना हुकतंय काय कुठतरी. काय होतं बघा, आता अर्थशास्त्र असेल, राज्यघटना असेल किंवा भूगोल असेल अशा विषयामध्ये किंवा इतिहास असेल, विद्यार्थी फोकस काय करतं बघा, अर्थशास्त्रामध्ये एकदम बारीक 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 आकडेवारी जी आपण पाहतो ती तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करतात. बरं तेवढी आकडेवारी एक आकडेवारी नाही, पण ज्यावेळेस आयोगाचा पेपर तुमच्या हातात येतो ना त्यावेळेस तुमच्या ध्यानात येतं की इतकी बारीक आकडेवारी विचारली जात नाही पण इतकं वरवरचंही विचारलं जात नाही. म्हणून एखाद्या गोष्टीचा बेस ध्यानात घ्यायचा की बँकिंग सारखा चॅप्टर तुम्हाला आयोगामध्ये विचारला जातो. त्यावेळेस काय विचारलं जातं, किती बारीक की एक मुद्रा धोरण समितीचा विषय काय होता RBIचा, बरोबर, रेपो, रिव्हर्स रेपो रेट काय असतात, त्याचे एक्झॅक्ट परिणाम काय असतात, हे तुम्हाला आयोगाचा पेपर किंवा क्वेश्चन बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. आणि काय असतं तुम्हाला सांगतो की हे पेपर सोडवल्यावर काय होतं की एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्ही समजा राज्यघटनेचा विषय सोडवताय आणि राज्यघटनेमध्ये तुम्ही राष्ट्रपती चॅप्टर किंवा वाचला. कशातून वाचला, लक्ष्मीकांत मधून तुम्ही राष्ट्रपती चॅप्टर वाचलेला आहे. आता लक्ष्मीकांतच्या पलीकडे आयोग तुम्हाला पॉलिटी विचारू शकतं का, नाही विचारत, पण तरी पण फसतंय काम 2-3 मार्काला कुठतरी, का तर पुस्तक तोंडपाठ आहे पण तरी काम फसलं. आता राष्ट्रपती वाचल्यानंतर आयोगानं याच्यावरती जेवढे PYQ दिलेले आहेत 2013 पासून ते 2026 पर्यंत तेवढे सगळे प्रॅक्टिस करा. हे झाला चॅप्टर वाचून याच्यावर प्रॅक्टिस करायची. आता हे वाचल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस उपराष्ट्रपती चॅप्टर लक्ष्मीकांत मध्ये वाचायला हाती घेताना त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येतं की राष्ट्रपतीला नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टीवर यांनी फोकस केलं होतं, की राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत कशी असते, राष्ट्रपतीचे आपत्कालीन अधिकार कसे असतात, राष्ट्रपती कुणाकडे राजीनामा देतो, राष्ट्रपतीला या ठिकाणी पदावरनं काढायची प्रक्रिया काय, हे तुम्ही आयोगाच्या पेपरमध्ये ऑलरेडी वाचून बसला. ज्यावेळेस उपराष्ट्रपती वाचताना ऑटोमॅटिकच तुमचा फोकस आहे ना त्या पॉइंटवर होत जातो. आणि उपराष्ट्रपती नंतर ज्यावेळेस पंत त्याच्याचे PYQ सोडवताना त्यावेळेस पंतप्रधान तुम्ही वाचाय हातात घेताना मंत्रिमंडळ, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं
की याच्यात फक्त हेच आयोगानं आतापर्यंत गेल्या 15-20 वर्षात फोकस केलेला आहे आणि त्याच्या वेगळ्या हेतून पुढे फोकस होत नसतं. तुम्ही जर नुसतं गप्पा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पुस्तक वाचत गेला ना आणि शेवट तुम्हाला दिसतंय रिव्हिजन पण नाही काहीच नाही, नुसतं पिसाळल्यागत भावचाळल्यागत झालंय, कुठलं काय प्रश्न वाचलेला ध्यानात येणार, कुठं कोण काय म्हणतंय, लक्ष्मीकांत कशाला वाचलं, तू कोळंबे वाचायला पाहिजे होतं, कोणी सांगितलं कोळंबे कशाला, माझ्या नोट्स वाचायला पाहिजे होत्या, अरे ते कशाला गोरे सरचं एखादं लेक्चर करायला पाहिजे होतं. मुद्दा काय आहे की तुमचं स्टडी मटेरियल कोणतंच फॉल्टी नाही. फॉल्ट कशात आहे की तुमचा अप्रोच, पीवायक्यूचा अप्रोच तुमचा कसा पाहिजे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की पीवायक्यूचा अप्रोच असा पाहिजे की प्रत्येक विषय पूर्ण झाल्यावर हीच प्रक्रिया करायची, विषय पूर्ण करायचा, पीवायक्यू सोडवायचा, त्यानंतर परत त्याचं विश्लेषण करायचं का पीवायक्यू चुकला आणि परत त्या विषयाकडे जायचं. बस ही एक सायकल आहे. ही सायकल तुम्हाला करावी लागेल तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. नाहीतर नुसती लेक्चर करून किंवा नाहीतर नुसता ह्या ठिकाणी पुस्तकं वाचून 2 ते 3 मार्काचा जो खेळ होतो तो वारंवार होणार. 2 ते 3 मार्काचा खेळ झाला की तुमचं काय होतंय बघा, तुमच्याकडे काय होतं, नापास झाला, मग परत सगळीच पुस्तक वाचायचा प्रयत्न करायचा. इतिहासाला किती पुस्तक आहेत, चला 2-3 पुस्तक वाचू, 2-3 पुस्तकातनं प्रश्न येतात का बघूयात. नेमकं काय विचारलं जाईल याचा नुसता अंदाज लावायचा नाही. हे विचारलं जाऊ शकतं, ते विचारलं जाऊ शकतं. विनाकारण इतकं डोकट लावायचं की राष्ट्रपतीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या बायकोला किती पेन्शन मिळेल, बरोबर आहे ना. इतक्या डीपला आयोग जातं कधी गेलं तरी अपवादात्मक एखाद्या टायमाला गेलेलं असतं राज्यसेवा मेनच्या वगैरे वेळेस, पण आपण नाही. ते राष्ट्रपतीचा मृत्यू झाला मग बायकोला किती पेन्शन मिळेल, मग नातूला किती पेन्शन मिळेल, बरोबर आहे ना. ह्या गोष्टी आयोग फोकस करणार आहे का नाही. आयोग काय फोकस करतंय हे जोपर्यंत तुम्ही पेपर बघत नाही तोवर लक्षात येत नाही. आणि फक्त परीक्षा देण्यासाठी आपण अभ्यास करत राहतो, ह्यामध्ये तुम्ही लॉजिक काय लावत नाही. तर विजेता विद्यार्थी तुम्हाला काय करायचंय इथनं पुढं, या 8 विषयावर तर लक्ष केंद्रित करायचंय. पीवायक्यूचं विश्लेषण करून वारंवार येणारे टॉपिक शोधायचे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की पुढील हे 75 झालं, 55 दिवसामध्ये आपलं सिलेक्शन कसं होईल ह्यावरती फक्त तुम्हाला उत्तर एकच आहे, ते म्हणजे आयोगाचा पेपर सोडवणं, प्रॉपर टेस्ट सोडवणं. आणि हे सगळं तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या आयोगाच्या प्रश्नाच्या विश्लेषण सहित तुम्हाला या सगळ्या बॅचेस मधून आरटीओ असेल, एक सर्व्हिसमॅन असेल किंवा जनरल आपले विद्यार्थी असेल, ह्या सगळ्या बॅचेस मध्ये आपण करून दिलेलं आहे. आणि म्हणून पीवायक्यूचं जे महत्व आहे ते लक्षात आलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.